नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्हान्स इन्व्हेंटरी फीचर्स. त्यासाठी आपल्याला इन्व्हेंटरीवरती क्लिक करायचं आहे. सर्वात आधी आपण स्टॉक ॲडजस्टमेंटचे फीचर पाहणार आहोत. त्यासाठी आपण पर्टिक्युलर टॅबलेट आपण सर्च करू शकतो, मेडिसिन. त्या मेडिसिनच्या समोर इथं ॲडजस्ट स्टॉकचा ऑप्शन येतो. त्यावरती क्लिक केल्यानंतर असा पॉपअप येईल. त्यामध्ये तुम्ही क्वांटिटी वाईज स्टॉक ॲडजस्ट करू शकता. नवीन बॅच ॲड करायचं असेल तर इथूनही ॲड करू शकता आणि सबमिटवरती क्लिक करू शकता. त्यानंतर इथं मोरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला ऑप्शन दिसतो रिस्टार्ट स्टॉक ॲडजस्टमेंट. जर तुम्ही मंथली, क्वार्टरली और इयरली स्टॉक ॲडजस्टमेंट करत असाल तर हे तुम्हाला इथं क्लिक करून ऑन करावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही इथं स्टॉक ॲडजस्टमेंटच्या फिल्टरमध्ये 2 फिल्टर पाहू शकता, पेंडिंग अँड कम्प्लिटेड. आयटम्समध्ये ऑल आयटम सिलेक्टेड असलं पाहिजे आणि पेंडिंग किंवा कम्प्लिटेड सिलेक्ट करून आपण अप्लाय फिल्टर केल्यानंतर पेंडिंगवाले स्टॉक सगळे येतात ते तुम्ही 1 बाय 1 ॲडजस्ट करू शकता. स्टॉकला आपण स्टॉक वाईजसुद्धा सॉर्ट करू शकतो. ॲडजस्ट स्टॉकवरती क्लिक केल्यानंतर सेम तोच पॉपअप येईल, जिथे आपण क्वांटिटी वाईज किंवा बॅच वाईज स्टॉक ॲडजस्ट करू शकतो. आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह होऊन जाईल. नेक्स्ट ऑप्शन आहे ॲड टू शॉर्टबुकचा. तर इथून आपण तो आयटम शॉर्टबुकला सुद्धा ॲड करू शकतो. त्याच्यानंतर ऑप्शन येतो एडिट आयटम डिटेल्सचा. इथं आपण लोकेशन आणि बाकी साऱ्या गोष्टी अपडेट करू शकता ज्या अप्लाय होतील. त्याच्यानंतर ओपन मेडिसिन डिटेल्सचा एक ऑप्शन येतो. त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे असणारे करंट बॅचेस, परचेसेस, सेल्स आणि बाकी B2B सेल्स आणि स्टॉक ट्रान्सफर अशासारख्या इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर आयटमच्या विषयी मिळून जातील. त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन येतो मार्क ॲज डिस्कंटिन्यूड. जर एखाद्या पर्टिक्युलर मेडिसिनसाठी किंवा आयटमसाठी आपल्याला डीलिंग करायचं नसेल, त्यामध्ये काही कारण असतं, सपोज ते पॅक साईज चेंज झाला असेल किंवा काही रिझन असेल, तर आपण मार्क ॲज डिस्कंटिन्यूवरती क्लिक केलं तर त्या पर्टिक्युलर आयटमसाठीचा तुमचं डीलिंग स्टॉप होऊन जाईल. इथं अशाप्रमाणे आपल्याला एक पॉपअप येईल. डिस्कंटिन्यू नाव केलं की ते डिस्कंटिन्यू होऊन जाईल. आणि पुन्हा जर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला Alt+F दाबायचं आहे मास्टर सर्चला आणि मेडिसिनचं नेम इथं टाईप करून तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि त्या पर्टिक्युलर मेडिसिनला इथं मार्क ॲज कंटिन्यू करू शकता, जेणेकरून त्यातलं डिलिंग तुमचं पुन्हा रिझ्यूम होऊन जाईल. ॲक्टिवेट नावावरती क्लिक केल्यानंतर ते कंटिन्यू होऊन जाते. आता कम्प्लिटेडचा फिल्टर अप्लाय करून पाहूया. जे काही स्टॉक ॲडजस्ट करून तुमचं कंप्लीट झालं असेल ते अशाप्रमाणे दिसेल आणि त्याच्यासमोर स्टॉक ॲडजस्टेडचा सुद्धा ऑप्शन दिसेल तुम्हाला. तर ह्यासाठी आपण बल्क अपडेटचा जर ऑप्शन सिलेक्ट केला तर इथं आपण लोकेशन, डिफॉल्ट डिस्काउंट, बऱ्याचशा गोष्टी बल्कमध्ये अपडेट करू शकतो. सेम बल्क प्रिंट QR सुद्धा आपण करू शकतो बल्क प्रिंटवरती क्लिक करून. इथं आपण मॅक्स टू मॅक्स 20 प्रोडक्ट्सचा ॲट अ टाईम प्रिंट करू शकतो. QR प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर प्रिंट होऊन जाईल. त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर आयटमवरती जर आपण क्लिक केलं तर आयटम डिटेल्स ओपन होतात, ज्यामध्ये आपल्याकडच्या करंट बॅचेस असतील. एखाद्या पर्टिक्युलर बॅचला एडिट करण्यासुद्धा ऑप्शन आहे इथं. त्यावरती एडिट बॅच डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आपण क्वांटिटी आणि डिस्काउंट ॲडजस्ट करू शकतो. जर काय एखादी पर्टिक्युलर बॅच नियर बाय एक्सपायरी असेल तर त्यावरती आपण जास्त डिस्काउंट देऊन सुद्धा ती बॅच ॲड करू शकतो. इथं आपण डिस्काउंट अपडेट करून अपडेट केल्यानंतर ते अपडेट होऊन जाईल. एखादी बॅच जर आपल्याला परमनंटली डिलीट करायची असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्याची क्वांटिटी 0 करावी लागेल. डिस्काउंटसुद्धा आपण 0 करूया. अपडेट करून ती बॅच 0 होऊन जाईल आणि हाईड 0 क्वांटिटी बॅचेस आपण क्लिक केलेलं आहे. आता हे अनहाईड झाले आणि इथं पाहू शकता आपण 0 आहे स्टॉक. तर आपण इथून त्याला डिलीट करू शकतो परमनंटली. अशा पॉपला डिलीटवरती क्लिक केल्यानंतर ती बॅच डिलीट होऊन जाईल. ह्याच स्क्रीनमध्ये आपल्याला परचेसेसच्या डिटेल्स, परचेस रिटर्नच्या डिटेल्स, सेल्सच्या रिलेटेड डिटेल्स,
सेल्स रिटर्नच्या रिलेटेड डिटेल्स, अशाच प्रकारे लेजर, पी ओ अशा बऱ्याचशा डिटेल एका पर्टिक्युलर आयटमच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात.